आले का सगळे ऑफलाईन ऑनलाईन वाले सगळे व्यवस्थित दिसते सगळ्यांना? आपण काय चालू केलं होतं की आपण संविधानाची वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघत होतो आणि संविधानाची काही वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत आणि काही वैशिष्ट्ये जी आहेत ते आता आपण आपल्याला बघायची आहेत. आता मागचे जे काही संविधानाची वैशिष्ट्ये भाग 1 भाग 2 भाग 3 हे व्यवस्थित बघून घ्या आणि हा जो काही व्हिडिओ आहे हा बघण्याआधी ते संविधानाचे वैशिष्ट्याचे जे आधीचे भाग आपण बघितलेले आहेत ते देखील व्यवस्थित लक्ष देऊन बघा. त्यामुळे काय होईल, संविधानाचे वैशिष्ट्य हे देखील अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये देखील विचारलं जातं की खालीलपैकी कोणती संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. मग त्यामध्ये केवळ वैशिष्ट्य पाठ असून माहिती चालत नाही. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची. आपण काय 5वी 10वीला नाही की केवळ MCQ पाठ केले, गाळेल जागा पाठ केले की लगेच झालं आपलं, असं होत नाही. आपल्यामध्ये कसं की सगळ्या गोष्टी सगळी कन्सेप्ट जी आहे ती या ठिकाणी समजली पाहिजे आणि सगळ्या कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर झाली पाहिजे. जेव्हा सगळ्या कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये समजतील त्यावेळेस तुम्हाला जे काय ते तुम्हाला यश जे आहे ते मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतील. आता आपण बघितलेलं होतं की मूलभूत जे काही संविधानाची वैशिष्ट्य जे आहेत त्यामध्ये आता पुढचा आपल्या जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपण बघूया की आणीबाणी विषयक तरतूद जे आहे आणि देशामध्ये जे आणीबाणी विषयक जे काही तरतूद जे हे देखील एक संविधानामध्ये आपल्याला दिसून येतं. हे देखील संविधानाचं एक वैशिष्ट्यच आहे. आणीबाणी विषयक तरतूद जे हे देखील संविधानाचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसून येतं. आता आणीबाणी म्हणजे काय की देशामध्ये अशी संविधानामध्ये कलम आहेत. कलम 352, कलम 356, कलम 360 हे 3 कलम आहेत संविधानामध्ये जे अतिशय महत्वाचे आहेत. असं विचारलं जातं की कोणत्या कलमामध्ये आणीबाणीचा उल्लेख जो तो केलेला आहे किंवा कोणत्या कलमाच्या सहाय्याने देशामध्ये आणीबाणी लागू होऊ शकते तर माहिती पाहिजे. कलम 352, कलम 356 आणि कलम 360 हे आणीबाणी विषयक संबंधित कलम जे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग आणीबाणी म्हणजे काय की आता काय होतं ते काही वेळेला देशामध्ये शासन चालवण्याची जी काही स्थिती जी आहे ते खूप अवघड बनते आणि अशा वेळेस आपल्या देशामध्ये केवळ केंद्र शासन जे किंवा केवळ प्रेसिडेंट जे देशाचे यांच्या हाती सत्ता निघून जाते, ज्याला म्हणतो आपण आणीबाणी. आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये संघ शासन व्यवस्था आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आपल्या देशामध्ये कोणती शासन पद्धती आहे, संघात्मक शासन पद्धती जी आहे ती आपल्या देशामध्ये दिसून येते. पण आणीबाणी लागली की ती शासन व्यवस्था संघात्मक नसून त्यावेळेस ती शासन व्यवस्था एकात्मक बनते. त्या आणीबाणीच्या स्थितीमध्ये आपल्या देशामध्ये शासन व्यवस्था कोणती बनते ते एकात्मक शासन व्यवस्था बनते. आता नॉर्मल सिच्युएशन जी असते, सामान्य जी काही स्थिती आपल्या देशामध्ये आता जशी आहे तशी, त्यावेळेस आपला देश जो संघ शासन व्यवस्थेमध्ये असल्याचं दिसून येतो. आपल्या संविधानामध्ये पण उल्लेख आहे की आपला देश जो आहे तो घटक राज्यांचा संघ असेल. संघात्मक शासन व्यवस्था जी आहे ती आपल्या देशामध्ये आहे हे संविधानामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. पण एकात्मक शासन व्यवस्था म्हणजे काय असतं की ह्यामध्ये केंद्र शासन जे असतं, सेंट्रल गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण, सगळी जी काही देशातली जी काही सत्ता असते हे केंद्र शासनाच्या हाती असते. त्याला आपण म्हणतो एकात्मक शासन व्यवस्था. आपल्या देशामध्ये तसं नाही. आपल्या देशामध्ये केंद्र शासन पण आहे, राज्य शासन पण आहे आणि स्थानिक लेवलला पंचायत समिती असतील, जिल्हा बोर्ड ज्याला ZP म्हणतो आपण किंवा महापालिका आहे, अशा अनेक घटक जे आहेत म्हणजे आपल्या देशामध्ये अशा शासन व्यवस्थेचे वेगवेगळे टप्पे जे आहेत ते या ठिकाणी दिसून येतात. पण एकात्मक शासन व्यवस्थेमध्ये तसं काही नसतं. एकात्मक शासन व्यवस्थेमध्ये सगळा देश जो आहे तो केवळ केंद्र शासन जे असतं ह्याच्या हाती असतं आणि केंद्र शासनाकडे अधिक शक्ती असते आणि सगळा देश जो आहे तो केंद्र शासनाकडून चालवला जातो. त्याला एकात्मक शासन व्यवस्था असं म्हणतात. मग आपल्या देशामध्ये सध्याला संघात्मक शासन व्यवस्था आहे. पण काही वेळेस अशी सिच्युएशन होते, अशी परिस्थिती देशामध्ये येते की देश चालवणं खूप अवघड जातं. त्यावेळेस कलम 352 असेल किंवा कलम 356 असेल किंवा कलम 360 जे आहे ते लागू केलं जातं आणि देशाची सगळी सत्ता जी आहे ती केंद्र शासनाकडे एकवटली जाते किंवा केंद्र शासनाच्या हाती दिली जाते. त्याला आपण म्हणतो आणीबाणीची स्थिती. आता आपल्यामध्ये काय होतं की माहिती असेल की आपलं जे काही कुटुंब असते, आता कुटुंबामध्ये जे काही आपले जे काही वडील असतात, आपले वडील जे असतात त्यांच्याकडे सगळ्यात जास्त ताकद असते. मग ज्यावेळेस काय होतं की मुलं व्यवस्थित वागत नाहीत, मनाचं वागतात किंवा मनाची जे काही डिसिजन जे आहेत ते घेऊ लागतात. ज्यावेळेस स्थिती जी आहे ती हातामध्ये आहे तो पण ठीक आहे. ज्यावेळेस असं वाटतं त्यांना की ही जी काही स्थिती आहे ही हाताबाहेर चालली त्यावेळेस सगळी सत्ता कोणाकडे जाते, वडिलांकडे जाते.
आणि सगळ्यांचे मग त्यावेळेस त्यांचं चालतं, त्यावेळेस कोणी बोलायचं नाही, काही नाही, जे ते म्हणतील त्यावेळेस ते तशा पद्धतीने पुन्हा एकदा कुटुंब जे आहे ते चालवलं जातं. मग अशा पद्धतीने हे पण असंच आहे ना, आदेश ज्यावेळेस एखाद्या राज्य शासनाला त्या राज्याची व्यवस्था घटनेनुसार किंवा संविधानानुसार चालवणं शक्य होत नाही किंवा चालवलं जात नाही, त्यावेळेस केंद्र शासन म्हणतं राज्य शासनाला तुम्ही आता बाजूला व्हा, त्या ठिकाणी जी काही सत्ता जी आहे ती सगळी केंद्र शासनाकडून पाहिली जाईल. मग ह्यालाच आपण म्हणतो आणीबाणी विषयक गोष्ट. मग केवळ असं कधी होतं? मग ह्यामध्ये कलम 352 काय सांगतं घटनेमध्ये, ज्यावेळेस युद्ध असेल किंवा अंतर्गत उठाव असेल. आता माहिती उठाव हा शब्द अनेक वेळा इतिहासामध्ये वाचलेला आहे. 1857चा उठाव आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, बाकी कुठले उठाव माहिती नसतील, पण आपण ह्या देशात जन्मलो यामुळे आपल्याला एक उठाव 1857चा उठाव जर हे जाय हा माहितीच पाहिजे. आणि तो उठाव जर माहिती नसेल मग तो हा देशाचा त्याला तो देशामध्ये जन्मून किंवा न जन्मला त्यात काहीच फरक राहिला नाही. म्हणजे 1857चा इतका महान उठाव जर एखादी व्यक्ती विसरून जात असेल आपल्या देशामध्ये, तर ती व्यक्ती आपल्या देशाची आहे किंवा नाही असा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी उपस्थित होईल. मग आपल्याला माहिती उठाव म्हणजे काय, एक संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. मग युद्ध असेल, एखाद्या देशाने आपल्या कोणताही देश असेल त्याने आपल्या देशामध्ये आक्रमण केलं, तर त्यावेळेस तिथला जो काही भाग असतो त्या ठिकाणी स्थानिक लेवलचं शासन नसतं, त्या ठिकाणी कोण असतं, केंद्र शासन जे आहे त्याच्या हाती सगळी सत्ता आलेली असते. समजा कोणताही XYZ नावाचा देश आहे, ज्याने समजा भारताचा कोणताही भाग आहे त्या ठिकाणी त्याने आक्रमण केलं, तर त्यावेळेस तिथलं जे काही शासन व्यवस्था असते त्या भागातली लोकल गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण, स्थानिक शासन व्यवस्था, ती त्या ठिकाणी संपुष्टात येते आणि त्या ठिकाणी सगळी सत्ता कोणाकडे जाते, ती सगळी सत्ता जी आहे ती केंद्र शासनाकडे जाते. म्हणजे युद्ध असेल किंवा अंतर्गत उठाव म्हणजे काय की त्या एखादा भाग आहे, समजा एखादा कोणताही भाग आहे देशातला आणि त्या ठिकाणी काही लोक आले आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने किंवा असंवैधानिक पद्धतीने त्या ठिकाणी उठाव जो त्यांनी केला, म्हणजे मग आणि ती सिच्युएशन हाताबाहेर गेली, देशाला त्यामुळे खूप नुकसान होत आहे असं वाटलं, तर त्यावेळेस त्या ठिकाणी कलम 352 लागू होतं आणि ती जी स्थिती जी आहे ही संपूर्णपणे केंद्र शासनाच्या हाती येते. मग त्यावेळेस केंद्र शासन जे आहे ते अर्धलष्करी दल जे आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी जे आहेत त्या ठिकाणी पाठवतं आणि ती सिच्युएशन जी आहे, ती परिस्थिती जी आहे ते पुन्हा एकदा आटोक्यात आणण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातो आणि शेवटी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि शेवटी आणली पण जाते. का? शेवटी देश महत्वाचा आहे. कोणताही व्यक्ती असेल, कोणताही पद असेल, ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय आपल्यासाठी, आपली जी काही भारत माता जी आहे, आपला जो काही देश आहे हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं होतं. मग कलम 356 कधी लागू होतं देशामध्ये हे पण माहिती पाहिजे. आता एखाद्या ज्यावेळेस एखादं राज्य आहे, हे राज्यामध्ये संवैधानिक स्थिती जी आहे ती खूप संवैधानिक स्थिती जी आहे ती बिघडलेली आहे किंवा एखादं राज्य जे ते संविधानानुसार चालत नाही, एखादं राज्य कोणतंही जे संविधानानुसार चालत नाही असं वाटलं की त्या ठिकाणी राज्यपाल शिफारस करतात, राज्यपाल सांगतात देशाच्या प्रेसिडेंटला, राष्ट्रपतींना सांगतात की हे XYZ नावाचं जे काही राज्य आहे या ठिकाणी संविधानानुसार हे चालत नाही आणि संविधानाची स्थिती जी आहे ती खूप या ठिकाणी म्हणजे स्थिती बिघडलेली आहे, संविधानानुसार या गोष्टी जे ते घडत नाही. मग त्यावेळेस जे अशी शिफारस राज्यपालांनी केली की त्या ठिकाणी कलम 356 लागू झालं की त्या ठिकाणी त्याला म्हणतो आपण आणीबाणी लागू झाली किंवा त्याला आपण म्हणतो आणखी एक शब्द आहे ह्यातला, त्याला म्हणतो आपण राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू केली. आपल्यामध्ये पण झाली होती काही दिवसाआधी, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण मध्ये जी आहे ती राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू झालेली होती आणि मग त्या म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते शपथ घेतली होती, त्यांनी 3 दिवसासाठीच ते राहिले आणि नंतर पुन्हा सत्ता पडली. अशा वेळेस काय झालं की त्यावेळेस देशामध्ये त्यावेळेस राष्ट्रपती राजवट जी आहे ती 356 जो आहे तो त्यावेळेस लागू झालेला होता देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये. अशा पद्धतीने म्हणजे एखाद्या राज्याची स्थिती ही संविधानानुसार चालत नाही असं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू होते. त्याला म्हणतो कलम 356 नुसार आणीबाणी. त्यासोबत कलम 360 पण लागू होतं आपल्या देशामध्ये. कलम 360 काय सांगतं, हे आर्थिक आणीबाणी, ही कधी आहे, ही आर्थिक आणीबाणी जी आहे ती लागू असते. कलम 360 नुसार काय लागू होतं,
म्हणजे आर्थिक आणीबाणी जी आहे ती ह्या ठिकाणी लागू होते. आर्थिक आणीबाणी म्हणजे काय की देशामध्ये पैसा खूप कमी पडू लागलाय किंवा देशाची सिच्युएशन खूप कमी डाऊन झालेली आहे. जसं घडलं होतं बघा 1990ला घडलं होतं, 90-91 साली, की देश चालवण्यासाठी केवळ 15 दिवस इतकाच पैसा शिल्लक होता आपल्याकडे. कधी 1990-91चा जो काही काल होता, ज्यावेळेस मग 1991 साली आपण जे काही ज्याला म्हणतो आपण जागतिकीकरण, उदारीकरण किंवा खाजगीकरण जे आहे, हे काही एलपीजी मॉडेल जे आहे ते ज्यावेळेस आपण 1991ला आणलं, 1992 पासून लागू केले एलपीजी मॉडेल. हे कधी झालं म्हणजे जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, हे कधी लागू झालं? 1992ला. काय झालं ते लागू? 1989-90ला काय झालं की देशाची स्थिती इतकी कमकुवत झाली की देश चालवण्यासाठी केवळ 15 दिवसच इतका पैसा जो तो शिल्लक होता. आता मध्ये झालं होतं ना, मध्ये श्रीलंकेची अर्थव्यवस्था इतकी डबघाईला आली होती की त्यांच्याकडे फक्त 6 महिने देश चालेल इतका पैसा अस्तित्वात होता. आपल्याकडे त्यापेक्षा कमी होता त्यावेळेस, ते फक्त 15 दिवसच देश चालेल इतका पैसा जो आहे तो देशामध्ये अस्तित्वात होता. मग त्यावेळेस मनमोहन सिंग जे आहेत ते त्यावेळेस पंतप्रधान बनले 1991ला, आणि त्यांनी एलपीजी मॉडेल आणलं. आणि एलपीजी मॉडेल ज्यावेळेस देशामध्ये लागू झालं त्यावेळेस पुन्हा एकदा देश जो आहे तो व्यवस्थित त्याची अर्थव्यवस्था जी ती हळूहळू त्यामध्ये बदल झाला आणि पुन्हा एकदा आपली अर्थव्यवस्था जी ती बनली, चांगली झालेली आपल्याला दिसून आले. अशा पद्धतीने 1990-91 ची गोष्ट आहे. तसं मग त्यावेळेस आर्थिक आणीबाणी लागू झाली का? नाही झाली होती. त्यावेळेस आपण लगेच आर्थिक आणीबाणी लागू केली नाही, पण अशी स्थिती त्यावेळेस बनलेली होती. मग देशामध्ये ज्यावेळेस अशी स्थिती बनेल भविष्यामध्ये त्यावेळेस शासनाला वाटलं तर त्यावेळेस आर्थिक आणीबाणी जी ती लागू केली जाऊ शकते. त्याला म्हणतो आपण आर्थिक आणीबाणी कलम 360 नुसार लागू होईल. आता मग शासनाला वाटायला पाहिजे की आपल्या देशाची स्थिती खूप कमी. आपण म्हणतो आपण ज्यावेळेस प्रेसिडेंट किंवा हा जो काही धडा वाचू, आपण ज्यावेळेस राष्ट्रपती हा धडा या ठिकाणी शिकू, त्यावेळेस मी सांगेन की राष्ट्रपतींचा जो काही वेतन आहे किंवा राज्यपालांचं जे काही वेतन आहे ते त्यांच्या शासन काळात किंवा त्यांच्या काळामध्ये हे कमी केलं जाऊ शकत नाही. पण कमी कधी केले जाऊ शकतं? ज्यावेळेस आर्थिक आणीबाणी लागू होईल त्यावेळेस. समजा आता प्रेसिडेंट आहे, देशाचे राष्ट्रपती जे त्यांना महिन्याला किती पेमेंट दिलं जातं? 5 लाख रुपये पेमेंट देतो आपण. मग देशाच्या प्रेसिडेंटला, देशाच्या राष्ट्रपतींना 5 लाख पेमेंट आहे, पण ज्यावेळेस आर्थिक आणीबाणी लागू केली जाईल त्यावेळेस ते पेमेंट जे आहे ते 3 लाख जे आहे तेवढंच दिलं जाईल. सांगता येईल की देश जो आहे तो त्याची आर्थिक स्थिती जी आहे ती थोडीशी कमकुवत झालेली आहे आणि त्यामुळे इतकं पेमेंट देणं शक्य नाही देशाला. त्यावेळेस सांगता येईल त्या, आणि त्यावेळेस सगळ्यांना ते गोष्टी मान्य होतील का देशाची स्थिती चांगली नाही, देश जो आहे तो देशाला स्थिती व्यवस्थित नाही, त्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे अशा पद्धतीचे डिसिजन, निर्णय जे ते घेता येईल. मग हे कधी होतं? ज्यावेळेस देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू होते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि हे कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी जे ती लागू होते. म्हणजे ह्या आणीबाणी जे हे देखील एक देशाचे संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे. आता आपल्या देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था आहे आणि त्याला एकात्मक शासन व्यवस्था बनवायचं असेल, आता ते बनवावं. समजा आपल्याला देशातील जनतेला वाटलं की आपल्या देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था नसून एकात्मक शासन व्यवस्था जी आहे ती स्थापन व्हावी असं वाटलं तर त्यावेळेस आपल्याला घटना दुरुस्ती जी आहे ती त्या ठिकाणी करावी लागेल. पण आता जे हे घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकताच नाही. आणीबाणी ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला वाटलं की आणीबाणीमध्ये आपोआपच कोणतीही घटना दुरुस्ती न करता शासन व्यवस्था, संघात्मक शासन व्यवस्था बदलून त्या ठिकाणी एकात्मक शासन व्यवस्था जी आहे ती स्थापन होऊ शकते. आणि अशी जी काही गोष्ट आहे ती जगातील कोणत्याही देशामध्ये दिसून येत नाही. देशामध्ये कोणत्याही देशात नाही. एखादा देश एकात्मक शासन व्यवस्थेमध्ये चालतो आणि त्याला संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये यायचं असेल तर त्याला त्या घटनेमध्ये, त्यांच्या संविधानामध्ये बदल करावा लागेल. काही गोष्टी ज्या आहेत त्या नवीन तरतुदी ज्या आहेत त्या घटना दुरुस्ती ज्याला म्हणतो आपण, त्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी कराव्या लागतील. पण आपल्याला तसं नाही. आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू झाली की आपला देश जो आहे तो संघात्मक शासन व्यवस्था बदलून एकात्मक शासन व्यवस्था जी आहे ती आपल्या देशामध्ये स्थापन होऊ शकते. म्हणजे ही आणीबाणी जी आहे ही देखील एक घटनेचं, एक संविधानाचं एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे या ठिकाणी दिसून येतं. आणि आणीबाणीविषयी कोणती कोणती कलम आहेत, म्हणजे असंही क्वेश्चन असतो खाली की खालीलपैकी कोणती कलम म्हणजे आणीबाणीविषयी संबंधित आहे किंवा आणीबाणी बाबत त्यांच्यामध्ये तरतुदी आहेत किंवा आणीबाणीशी संबंधित खालीलपैकी कोणती कलम आहे माहिती पाहिजे. कलम 352, कलम 356 आणि कलम 360 हे तिन्ही जे ते आणीबाणीविषयी संबंधित आहेत. मग असाही क्वेश्चन येतो काही वेळेला
की आपल्या देशामध्ये किती प्रकारची आणीबाणी लागू होऊ शकतात. मग 3 प्रकारची आणीबाणी ते देशामध्ये लागू होऊ शकतात. कलम 352 अंतर्गत आणीबाणी, कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते आणि कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणी जी आहे ती कलम 360 मुळे लागू होऊ शकते. अशा 3 प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख जो आहे तो संविधानामध्ये आहे. हे देखील आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि आपला देश कसा आहे, एक संघात्मक शासन व्यवस्था आहे सध्याला, जे की आणीबाणी लागू झाली की तो एकात्मक शासन व्यवस्था बनू शकतो. कळलं व्यवस्थित आणीबाणी म्हणजे काय? आता आणीबाणी कळलं तर त्यामुळे अजून यामध्ये आणखी एक घटक आहे. हा आणीबाणी आपण बघितलं, पहिला जो काही भाग आहे तो बघितला आपण. आणखी एक भाग आहे आणीबाणी झाले की आणखी संविधानाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत कर्तव्य. आता आपल्या देशाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत. आपण मूलभूत मागच्या टॉपिक मध्ये आपण मूलभूत हक्क बघितले होते. आता आपल्याला मूलभूत कर्तव्य बघायचे. मूलभूत कर्तव्य जे कर्तव्य म्हणजे ह्याला फंडामेंटल ड्युटीज म्हणतात. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? फंडामेंटल ड्युटीज जे त्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. मूलभूत कर्तव्य जे ते आपण म्हणतो. मग मूलभूत कर्तव्य काय हे पहिल्यांदा मूळ संविधानात होते का? तर नाही. पहिल्यांदा जे काही मूळ संविधान जे देशाचं जे की आपण बघितलं संविधानाची निर्मिती हा टॉपिक आपण बघितला, त्यामुळेच आपण बघितलं की मूलभूत कर्तव्य जे ते संविधानाच्या मूळ घटनेमध्ये नव्हती. मग हे लागू कधी केले गेले हे माहिती पाहिजे आपल्याला. हे सगळ्या गोष्टी जे ह्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आता आपल्या जे काय हा जो काही टॉपिक आहे असे अनेक टॉपिक आपल्याला बघायचे. मग हे टॉपिक बघत असताना आपलं जे काही चॅनल आहे, युट्यूब चॅनल जे आहे पाठक ग्लोबल स्टडी सेंटर, त्याला सबस्क्राईब जे ते करून ठेवा. आणि आपले जेवढे काही तुमचे नातेवाईक असतील, तुमचे जो जो व्यक्ती आहे, तुमचा मित्र असेल, तुमचा शाळा कॉलेजचा जो काही एखादा ग्रुप असेल, ज्यांना हा जो काही अभ्यास जो आहे तो व्यवस्थित करायचा आहे, त्यांना ही लिंक ज्याची पाठवून द्या, ज्यामुळे त्यांना देखील वेगवेगळ्या एक्झाम साठी याचा फायदा जो आहे तो नक्की होऊन जाईल. आणि अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला बघायचे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट. तुम्हाला आणखी कोणत्या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहिजेत ते देखील कमेंट मध्ये लिहा. काही अडचणी असतील तर त्या देखील कमेंट मध्ये लिहा. आणि ह्या सगळ्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब जे ते नक्की या ठिकाणी करून ठेवा. आता मूलभूत कर्तव्य म्हणजे काय, फंडामेंटल ड्युटीज जे ते या ठिकाणी आपण लागू केलेले. मग हा कधी होत आहे? हा मूळ जे काही संविधान आहे देशाचं, जे की 26 नोव्हेंबर 1949 ला लागू केलं होतं देशामध्ये. आणि त्यातील जे काही मूळ संविधान जे 26 नोव्हेंबर 1949 ला बनलं त्यामध्ये मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज याचा उल्लेखच नव्हता. मग हा कधी आला हे आपण जोडलं 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती जे 1976 चा काळ, म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 ने एक समिती नेमली. मग ते असंही विचारलं जातं की कोणत्या समितीने शिफारस केली किंवा कोणत्या समितीने सांगितलं की देशाच्या संविधानामध्ये एक मूलभूत कर्तव्य असावीत. आणि मग आपण जोडलेले एक समिती होती ज्याला म्हणतो सरदार सुवर्णसिंह समिती. सरदार सुवर्णसिंह ही एक समिती होती. काय होते? ही समिती होती. सरदार सुवर्णसिंह समितीने एक शिफारस केली की आपल्या देशाच्या घटनेमध्ये मूलभूत हक्क आहेत. आता तसंच मूलभूत कर्तव्य पण असावीत असं कोणी सांगितलं? ते सांगितलं सरदार सुवर्णसिंह समितीने सांगितलं. मग या समितीने केलेल्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती केली आणि 1976 साली आणि आपल्या देशामध्ये मूलभूत कर्तव्य जे हा नवीन जो मुद्दा जो आहे तो या ठिकाणी ऍड जो आहे तो केलेला आपल्याला दिसून येतो. मग ह्याचा उल्लेख कोणत्या भागात आहे? ह्याच्यासाठी एक भाग आहे. ह्याच्यासाठी एक वेगळा भाग बनवला नाही. आपण राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये बघितलं. तसंच राज्य हे 4A. आता हे एक आहे, असं काय आलं, ए आलं, बी आलं, सी आलं, जे काही कंसात आलं त्याला आपण काय म्हणतो? त्याला घटना दुरुस्ती म्हणतो. मग हे कधी ना कधी झालेले असते. मग संविधानाचा भाग 4A जो आहे हा कधी बनला? तो बनला 1976 साली. 42वी घटना दुरुस्ती 1976 साली संविधानामध्ये आणखी एक नवीन भाग जो आहे तो या ठिकाणी टाकण्यात आला. त्याला म्हणतो आपण भाग 4A जो आहे तो ह्यामध्ये टाकण्यात आला आणि त्यामध्ये मूलभूत कर्तव्य जे ते ह्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. आता मग किती मूलभूत कर्तव्य? ज्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती 1976 बनवण्यात आलं त्यावेळेस पहिल्यांदा 10 मूलभूत कर्तव्य जे त्या ठिकाणी 10 कर्तव्य किंवा 10 मूलभूत कर्तव्य जे ते संविधानामध्ये नमूद केली. किती? पहिल्यांदा असं विचारलं जातं की
42व्या घटना दुरुस्तीने किती मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये जोडण्यात आली? 10 जोडण्यात आले. मग आता तुम्ही पुस्तक उघडून बघताल की मग त्यावेळेस त्या ठिकाणी 11 मूलभूत कर्तव्य दिसून येतं. मग आणखी एक नवीन मूलभूत कर्तव्य कधी ऍड करण्यात आलं ते केलं आपण. त्यासाठी 86 घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती 2002 यामध्ये हे आणखी एक वाढवण्यात आलं आणि ह्यामध्ये काय केलं आपण? 11वे मूलभूत कर्तव्य, 11वे मूलभूत कर्तव्य जे ते या ठिकाणी टाकण्यात आलं. मग आज आपण म्हणतो की आपल्या संविधानाचा भाग 4A जे आहे त्यामध्ये एकूण टोटल मूलभूत कर्तव्य किती आहेत? ते 11 मूलभूत कर्तव्य जे आहेत ते या ठिकाणी टोटली किती आहेत? टोटल आपल्या संविधानामध्ये 11 मूलभूत कर्तव्य जे आहेत ते या ठिकाणी दिसून येतात. पहिल्यांदा किती होत्या? ज्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती 1976 लागू झाली त्यावेळेस 10च होते. मग आणखी एक वाढवण्यात आलं. कधी वाढवण्यात आलं? 86वी घटना दुरुस्ती 2002 वाढवण्यात आलं आणि यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे ते या ठिकाणी ऍड करण्यात आलं. आणि सध्याला संविधानामध्ये टोटल ह्याच्यामध्ये बघितलं त्या संविधानाच्या पुस्तकामध्ये भाग 4A मध्ये टोटल 11 मूलभूत कर्तव्य जे आहेत ते या ठिकाणी हे टोटल आहे. कसं आहे? टोटल किती आहे? टोटल 11 मूलभूत कर्तव्य जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग हे मूलभूत कर्तव्य असावेत असं सरदार सुवर्णसिंह समितीने सांगितलेलं होतं. आता मग मूलभूत कर्तव्य ऍड का केले? मूळ संविधानात हे नव्हतं. हे आले 42व्या घटना दुरुस्ती 1976 साली हा जो काही मुद्दा जो या ठिकाणी आलेला दिसून येतो. मग हे आलं का? हे जोडलं का? का आणलं ह्याला संविधानामध्ये? मग काही लोकांचं असं म्हणणं होतं की आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत घटनेने, तसं आपल्याला मूलभूत कर्तव्य पण पाहिजेत. समजा आता तुम्हाला काही अधिकार दिले, आपल्याला जनता आहे, आपण सगळी जनता आहे, किंवा समजा आपल्याला कुटुंब असतं, आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला काही अधिकार असतात की ठीक आहे मी महिन्याला एक 100 रुपये घेत. आपल्यासाठी 100 रुपये पण खूप जास्त आहेत, पण समजा एक एक्झाम्पल घेतलं, आपल्याला महिन्याला एक 100 रुपये जे ते खर्च करण्याची सहमती जी आहे ती दिलेली आहे, कुटुंबाने दिलेली ही सहमती. मग आपले असं काही आपल्याला हे अधिकार दिलेले, आपल्याला हक्क दिलेले कुटुंबाने, पण तसंच आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत किंवा आपले काही कर्तव्य आहेत जे की कुटुंबाप्रती, आपल्या कुटुंबातील जे काही व्यक्ती आहेत किंवा कुटुंबातील जेवढे काही लोक सदस्य आहेत त्यांच्याबद्दल आपले काही कर्तव्य आहेत का नाही? आपण आपले काही, तसंच देशाबद्दल देशाने आपल्याला हक्क दिलेत. हक्क आणि कर्तव्य असं म्हणतात की हक्क आणि जबाबदारी हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता जे काही आपण नाणं घेतलं, एखादं कॉइन घेतलं, त्यामध्ये दोन बाजू असतात. मग एका बाजूला हक्क दिलेला असतो आणि एका बाजूला तुम्हाला जबाबदारी पण पाहिजे. हक्क आणि जबाबदारी हे दोन्हीही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणतो. का? समजा एखाद्या व्यक्तीला हक्क असतील आणि जबाबदारी काहीच दिल्या नाही, त्या व्यक्तीला काहीच तो व्यक्ती काम करणार नाही त्या ठिकाणी. आणि एखाद्याला खूप जबाबदारी दिल्या, खूप कर्तव्य दिले आणि हक्कच नाही, तो काहीच काम करू शकत नाही. का? त्याला काही हक्कच नाही. समजा एखादी बँक आहे आणि बँकेचा मॅनेजर आहे, आणि बँकेचा मॅनेजर आहे त्याला फक्त आपण काय केलं, त्याला खूप कर्तव्य देऊन टाकली, जबाबदारी खूप टाकली, ही बँक तुला सांभाळायची, बँकेचं सगळी व्यवस्था तुला पाहिजे असं त्याला सांगितलं, आणि त्याला हक्कच काही दिले नाही. त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये सही करण्याचा देखील हक्क नाही, बोलण्याचा देखील त्याला हक्क दिला नाही, तो व्यवस्थित कामच करू शकत नाही. तो म्हणेल, अशी व्यवस्था एकदा आली होती आपल्या देशामध्ये, म्हणजे ज्यावेळेस बक्साईची लढाई झाली होती बंगालमध्ये, त्यावेळेस अलाहाबादचा तह झाला आणि या तहानुसार एक ड्युअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट, ज्याला दोहेरी शासन व्यवस्था, इतिहासामध्ये खूप वेळा झालं, बंगालच्या शासन काळामध्ये दोहेरी शासन व्यवस्था जी ती लागू झाली. याने काय केलं की बंगालचा जो काही नवाब होता नजीमुद्दौला, त्यावेळेस शेवटचा नवाब कोणता बंगालचा, असं विचारलं जातं की बंगालचा शेवटचा नवाब कोणता होता, तर नजीमुद्दौला हा शेवटचा बंगालचा नवाब होता. त्याने काय, ब्रिटिशांनी काय केलं की त्याला सांगितलं की ह्यापुढे जे आहे तू शासन जे आहे, ह्या बंगालची व्यवस्था जी आहे ती तू पहा, पण सगळा टॅक्स जो आहे तो ब्रिटिश सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी गोळा करेल, सगळे डिसिजन जे आहे ते ईस्ट इंडिया कंपनी घेईल. म्हणजे काय, हा राजा जो आहे किंवा बंगालचा नवाब जो आहे तो केवळ नावालाच त्या ठिकाणी बसला होता, त्याला काही हक्क नव्हते, फक्त जबाबदाऱ्या सगळ्या. म्हणजे शासन, ब्रिटिशांनी सांगितलं, कंपनीने सांगितलं, ईस्ट इंडिया कंपनीने बंगालच्या नवाबाला नजीमुद्दौलाला की यापुढे जेवढी काही बंगालचं जे काही हा जो काही भाग आहे, ही सगळी जनता जी आहे ही जनतेला तू सांभाळ, म्हणजे आणि जेवढं काही इन्कम जे आहे ते सगळं आम्ही घेतो, असं ईस्ट इंडिया कंपनीने सांगितलं होतं त्याला. मग एखादी जनता आहे, समजा एखाद्या वेळेस दुष्काळ पडला
जनता आली नवाबाकडे. एक एक्झाम्पल घेऊ आपण की दुष्काळ पडला बंगालमध्ये आणि जनता कुणाकडे येईल? आता एखाद्या त्यावेळेस काही नव्हतं मुख्यमंत्री किंवा कुठलाही आमदार खासदार, त्यावेळेस काही नव्हतं. बंगालमध्ये दुष्काळ पडला की ती जे जनता जी आहे ती गेली नवाबाकडे आणि नवाबाला सांगितलं की नवाब साहेब आमच्या इथे दुष्काळ पडलेला आहे आणि ह्यावेळेस जे काही पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे, त्यामुळे ह्या वेळेसचा जो काही महसूल जो आहे, टॅक्स जो आहे, तो ह्यावेळेस माफ व्हावा आमचा, असं त्यांनी विनंती केली नवाबाला. नवाबाची इच्छा असेल, भले त्याची इच्छा असेल की ठीक आहे ह्यावेळेस आपण जे हा जो काही टॅक्स जो आहे तो माफ केला जाईल ह्यांचा, पण त्याला तो हक्कच नव्हता. तो हक्क कोणाकडे होता? ब्रिटिश सरकारकडे होता. ईस्ट इंडिया कंपनीला तो हक्क होता. मग त्याने काय सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनीला तुम्ही जाऊन भेटा. त्यावेळेसचा जो कोणी असेल बंगाल प्रांताचा जो काही गव्हर्नर त्यावेळेसचा असेल, आपण बघू इतिहास, पण त्यावेळेस आणि तो जो कोणी असेल त्याला जाऊन भेटा तुम्ही. आणि ही जनता तिथनं उठली, ईस्ट इंडिया कंपनीकडे गेली. ईस्ट इंडिया कंपनीला पण तेच सांगितलं की आमच्या इथे पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे, दुष्काळ पडलेलं आहे, तर आमचा शेतीचा जो काही महसूल जो आहे, शेतसहाय्य ज्याला म्हणतो आपण, तो माफ व्हावा, असं ईस्ट इंडिया कंपनीला पण सांगितलंय. ईस्ट इंडिया कंपनीने काय सांगून आपले हात वरती केले की ईस्ट इंडिया कंपनीने सांगितलं की जेवढे काही बंगालची जी काही व्यवस्था आहे ती पाहण्याचा हक्क जो आहे, ती पाहण्याची जबाबदारी, हक्क नाही, ती पाहण्याची जबाबदारी जी आहे ती बंगालच्या नवाबाकडे आहे. आणि तुम्ही इथनं उठा आणि बंगालच्या नवाबाकडे जा. आणि बंगालचा नवाब काय म्हणतोय? मला वाटलं, मला इच्छा आहे तुमचे शेतसहाय्य जो आहे, तो महसूल जो आहे, तो माफी व्हावा, हे मला पण वाटतं, पण तसा हक्कच नाही मला. तसं मी सहीच त्या ठिकाणी करून देऊ शकत नाही की तुमचा महसूल माफ होईल ह्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीचे ड्युअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट जे ते बंगाल शासन काळात जे ते लागू झालेलं होतं, ज्याला दुहेरी शासन व्यवस्था, आणि एक खूप चुकीची पद्धत जे ती इतिहासामध्ये दिसून येते. आणि यामध्ये बंगालच्या नवाबाचं पण काही गेलं नाही आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं पण काही गेलं नाही. त्यामध्ये मधल्यामध्ये जो आहे ती पिळवणूक जी आहे ती जनतेची झालेली आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतं. तशाच अशाच पद्धतीने ही जी काही मूलभूत कर्तव्य त्यामुळे समाविष्ट झाली की ठीक आहे तुम्हाला मूलभूत हक्क दिलेले आहेत घटनेने, पण त्या तुमची ह्या देशाप्रती, समाजाप्रती, देशातील जे काही अन्य जे काही जनता आहे त्यांच्याप्रती तुमची पण काही कर्तव्य आहेत. आणि ती कर्तव्य जे ती तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी ही अख्खा मूलभूत कर्तव्य जे ही 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार टोटली अख्खा मूलभूत कर्तव्य जे या घटनेमध्ये तुम्हाला भाग 4(1) जे आहे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. मग आणि हे मूलभूत कर्तव्य कसं आहे, हे देखील न्याय प्रविष्ट नाही. महत्वाचं काय आहे, हे पण कसं आहे, हे न्याय प्रविष्ट नाही म्हणतात याला. हे पण न्याय प्रविष्ट नाही म्हणून सांगितलेले. मूलभूत कर्तव्य पण न्याय प्रविष्ट नाही. मूलभूत हक्क न्याय प्रविष्ट आहेत. राज्य धोरणांचे मार्गदर्शक तत्त्वे DPSP न्याय प्रविष्ट नाही आणि मूलभूत कर्तव्य पण न्याय प्रविष्ट नाही. फक्त मूलभूत हक्क जे काही आहे तेच तेवढे न्याय प्रविष्ट असलेले आपल्याला दिसून येतात. मग एखाद्या व्यक्ती आता समजा मूलभूत कर्तव्यामध्ये आणि एक गोष्ट आहे की समजा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सगळ्यांनी जनगण मन चालू झालं की त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, असं मूलभूत कर्तव्य आहे. पण समजा एखादी व्यक्ती आहे ज्याने उभं राहिलेलं नाही, मग त्याला आपण उचलून न्यायालयात नेऊ शकत नाही त्या ठिकाणी की ह्यानं जे काही मूलभूत कर्तव्याचं हनन केलेलं आहे आणि ह्या जनगण मन जे आमचं जे काही देशाचं राष्ट्रगीत जे आहे ते चालू आहे, त्यामुळे ते उभारलेले नाही ती व्यक्ती, मग त्यामुळे ह्याला शिक्षा द्या असं आपण म्हणू शकत नाही. का? मूलभूत कर्तव्य स्वतः हे न्याय प्रविष्ट नाही, त्यामुळे तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. हा, पण शासनाने एखादा कायदा बनवलेला असेल की जनगण मन चालू असेल आणि एखादी व्यक्ती उभा राहिला नाही त्यावेळेला, तर त्या असं जर काही काय आणि असं झालेलं असेल त्या ठिकाणी, तर त्या व्यक्तीला 5 वर्षाची शिक्षा द्या असं कायदा जर शासनाने बनवलेला असेल तर मग त्याला मग आत घालतात, त्याला जा म्हणतात आतमध्ये, खूप झालं त्याचं. अशा पद्धतीने हे मूलभूत कर्तव्य जे ती या ठिकाणी न्याय प्रविष्ट नाही. आणि हे कधी लागू केले? 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार मूलभूत कर्तव्य पहिल्यांदा 10 आणि पुन्हा एक शेवटचं जे काही 86वी घटना दुरुस्ती 2002 असं एक आणखी एक मूलभूत कर्तव्य या ठिकाणी टाकण्यात आलं. टोटल जे संविधानाचा भाग 4(a) मध्ये सध्याला अख्खा मूलभूत कर्तव्य जे ते दिसून येतात आणि हे देखील न्याय प्रविष्ट नाही. कळलं मूलभूत कर्तव्य व्यवस्थित? आता बघूयात ते पुढचं एखादं टॉपिक घेऊयात आपण, मूलभूत कर्तव्य. यामध्ये आपण बघूयात की कोणकोणते मूलभूत कर्तव्य जे ते देशामध्ये आहेत. आणखी एक संविधानाचं आपल्याला वैशिष्ट्य या ठिकाणी बघायचं आहे. आता आणीबाणी आपण बघितले, मूलभूत कर्तव्य बघितलं. आणखी एक आहे त्यामध्ये एकात्मक नागरिकता.
एकात्मक नागरिकता, सिटिझनशिप म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. याला काय म्हणतात? सिटिझनशिप. म्हणजे काय? तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहात, पण ते कसं आहे? एकात्मक आहे. आता काही देशामध्ये जसं संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये मी सांगितलं की त्या ठिकाणी संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये काय असतं की देशाचं पण संविधान असतं आणि त्या राज्याचं पण संविधान असतं. आता युएसए मध्ये आपण घेतलं ऍज एक्झाम्पल, युएसए ला घेतलं, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. ह्यामध्ये किती स्टेट आहेत, किती राज्य आहेत? ह्यामध्ये एकूण 50 राज्य आहेत. 50 राज्य जे आहेत ते सध्याला दिसून येतात. मग यामध्ये युएसए ची घटना आहेच, ह्याचं संविधान जे आहे ते आहे स्वतःच, पण ह्या 50 जणांचं वेगवेगळं संविधान जे आहे ते ह्या ठिकाणी सेपरेट असलेलं आपल्याला दिसून येतं. मग काहींनी बनवलेलं आहे, काहींनी बनवलेलं नसेल. पण जसं आपल्या देशामध्ये 370 जे कलम 370 हटवण्याच्या आधी जम्मू काश्मीरला स्वतःचं संविधान वेगळं होतं. आपल्या देशाचं संविधान होतच, पण त्यासोबत जम्मू काश्मीरसाठी वेगळं एक सेपरेट संविधान त्या ठिकाणी दिसून येतं. तसं ह्या ठिकाणी पण नागरिकता जी आहे, एकात्मक नागरिकता ज्याला आपण म्हणतो सिंगल सिटिझनशिप ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी पण अशीच गोष्ट जी आहे ती ह्या ठिकाणी दिसून येते. आता ज्यामध्ये आपला देश संघात्मक शासन व्यवस्था आहे, आपला देश कसा आहे? संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये आपला देश येतो सध्या. मग ज्या देशामध्ये संघात्मक शासन व्यवस्था असते त्या देशामध्ये जेवढी काही जनता आहे त्या जनतेला 2 सिटिझनशिप आहेत त्याला. म्हणजे त्या देशाचं नागरिकत्व ते पाहिजेलच त्याला. देशाची नागरिकता जी आहे, देशाची नागरिकता जी आहे ही पाहिजेलच. त्यासोबत त्या सेपरेट राज्याची नागरिकता पण पाहिजे त्या व्यक्तीकडे. राज्याची नागरिकता असं दिली जाते. कुठे दिली जाते? संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये दिली जाते. समजा एखादा देश जो आहे हा संघात्मक शासन व्यवस्थेमध्ये येतो, त्या देशाला देशाची सिटिझनशिप जी आहे ती पण असते आणि त्या स्टेट सिटिझनशिप म्हणजे त्या राज्याची नागरिकता जी ही पण दिली जाते. आपण आपल्या देशामध्ये तसं नाही. भले आमचा जे संघात्मक शासन व्यवस्था आहे, पण आमच्या देशामध्ये एखाद्या व्यक्ती जर हा कुठेही जन्मू दे, एखादी व्यक्ती भले दिल्लीमध्ये जन्मू दे किंवा एखादी व्यक्ती आमच्या पुण्यामध्ये किंवा सोलापूरला जन्मू दे, अशा वेळेला त्याला जे काही सिटिझनशिप जे ही केवळ देशाची सिटिझनशिप जी आहे, देशाची नागरिकता जी ती तेवढीच त्याला दिली जाते. आणि हे देखील आपल्या संविधानामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि हे देखील संविधानाचंच एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य जे ते ह्या ठिकाणी दिसून येतं. आता तुम्ही युएसए ला गेला, समजा युएसए सोडून दे, आपल्या देशाचा आपण बघूया. युएसए जाऊ दे तिकडे. आता आपल्या देशाचा आपण बघूयात पहिल्यांदा. समजा आपला जो काही देश आहे इंडिया हा आपला देश आहे. आपल्या देशामध्ये ह्या ठिकाणी समजा एकात्मक नसून ह्या ठिकाणी संघात्मक, किंवा ह्या ठिकाणी संघात्मक लिहिणं चुकीचं होईल. यामध्ये दुहेरी नागरिकत्व जे ड्युअल सिटिझनशिप जे ह्या ठिकाणी आपल्या देशामध्ये अशी व्यवस्था असली असते. समजा तुमचा जन्म जो आहे तो ह्या ठिकाणी सांगलीला झाला, सांगली जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झाला असं आपण मानूयात. आणि मग तुम्हाला सांगली जिल्हा येतो कुठं? आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो. हा सांगली जिल्हा येतो कुठं? आपल्या महाराष्ट्रात येतो. मग अशा वेळेस आपल्या देशामध्ये ड्युअल सिस्टम म्हणजे दुहेरी नागरिकत्व जे ते आपल्या देशामध्ये दिलं जाते असं आपण मानूया. मग तुमचा जन्म झाला सांगली येतं, आमच्या महाराष्ट्रामध्ये येतं. मग तुम्हाला 2 आधार कार्ड आहे. आधार कार्ड माहितीत ना? आधार कार्ड सगळ्यांकडे असते. ज्याच्याकडे नाही मग तो व्यक्ती इंडियन सिटिझनशिप आहे असं ते मानली जात नाही त्याला. त्यामुळे आधार कार्ड पाहिजे सगळ्यांकडे. मग आता एखाद्या व्यक्ती ज्याचा सांगलीला जन्म झाला आणि सांगली कुठे येते? सांगली येते आमच्या महाराष्ट्रामध्ये येते. मग त्या व्यक्तीला इंडियाचं सिटिझनशिप पण असेल आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्राचं पण सिटिझनशिप जे एखाद्या राज्याचं किंवा एखाद्या व्यक्तीचा जन्म पंजाब मध्ये झालेला असेल तर त्याला इंडियाची पण सिटिझनशिप दिली जाईल आणि त्या पंजाबची पण सिटिझनशिप जी आहे ती वेगळी दिली जाईल. पण आमच्या देशामध्ये दोघेही नागरिकता नसून आमच्या देशामध्ये एकात्मक सिटिझनशिप जी आहे ती या ठिकाणी दिसून येते. मग भले त्या व्यक्तीचा जन्म पंजाब मध्ये होऊ दे नाहीतर दिल्लीला होऊ दे, त्याला फक्त एकच देशाचं जे काही नागरिकता जे ती या ठिकाणी दिली जाईल. हे आमचं काय सांगतं? संविधान सांगतं. मग केवळ असं आहे की मग क्वेश्चन येतो की देशामध्ये आदिवास म्हणजे काय? आदिवासी वेगळं, आदिवास म्हणतोय मी. आदिवास म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण सध्याला राहतोय तो भाग म्हणजे आपला आदिवास.
म्हणजे मग एखादा क्वेश्चन येतो की संविधानामध्ये अधिवासाच्या आधारे किंवा अधिवासाच्या बदल्यात किंवा ज्या ठिकाणी आपला अधिवास आहे त्याचा बेस पकडून तुम्हाला देशाचं नागरिकत्व दिलं जातं का, तर क्वेश्चन चुकीचं आहे, तसं दिलं जात नाही. मग एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही अधिवासात झालेला असू दे, कोणत्याही ठिकाणी होऊ दे, त्याला ते बघितलं जात नाही. तो भाग जो आहे तो आमच्याच देशाचा आहे ना, आपल्याच देशाचा आहे ना, मग त्याला फक्त इंडियाची सिटिझनशिप जे ती दिली जावी. आणि एकात्मक नागरिकता जे हे देखील आपल्या संविधानाचं एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य जे ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. कळाले व्यवस्थित हे सगळे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात आले असतील. आणि हे जे काही आपल्या संविधानाची जे काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये आणखी एक शेवटचं एक वैशिष्ट्य आहे ते आपण बघूया की कोणतं आहे शेवटचं वैशिष्ट्य. आता आपलं एक शेवटचं वैशिष्ट्य आहे संविधानामध्ये ते म्हणजे प्रौढ मतदान पद्धत. कोणतं? प्रौढ मतदान पद्धत. आपल्या देशाचं हे संविधानाचंच वैशिष्ट्य आहे. प्रौढ मतदान पद्धत जी आहे या ठिकाणी दिसून येते. म्हणजे ज्याचं वय 18 पेक्षा ज्याचं वय जे ते 18 वर्ष पूर्ण आहे, कम्प्लीट पाहिजे नाही, त्याला मतदानाचा हक्क आहे. त्याला आपण काय म्हणतो, देशामध्ये प्रौढ मतदान पद्धत जी आहे ती लागू आहे. प्रौढ म्हणजे काय, असं अनेकांना वाटतं प्रौढ म्हणजे एखाद्याचं वय झालेलं आहे. वय झालेलं नाही, ज्याचं वय 18 पेक्षा जास्त आहे त्याला आपण प्रौढ व्यक्ती म्हणतो. आणि किंवा त्याला सज्ञान म्हणतो, किंवा त्याला थोडस अक्कल आली असं आपण म्हणतो की सज्ञान आहे ही व्यक्ती. आणि त्याला मग आपण ज्याचं वय 18 पेक्षा जास्त आहे त्या व्यक्तीला मतदानाचा हक्क जो आहे तो दिलेला आहे. त्याला प्रौढ मतदान पद्धत जी आहे ती आपण असं म्हणतो की आपल्या देशामध्ये प्रौढ मतदान पद्धत जी आहे ती लागू झालेली आहे. आणि ही खूप महत्वाची चांगली पद्धत आहे की ब्रिटिश काळामध्ये कसं होतं की तुमचं वय काय हे बघितलं जात नव्हतं. म्हणजे वय व्यक्ती मोठीच पाहिजे. काही जन्मलेल्या व्यक्तींना ब्रिटिश देत नव्हते हक्क त्या ठिकाणी जाऊन मतदानाचा. पण ब्रिटिश काय म्हणायचे की ज्यावेळेस तुम्हाला मतदानाचा हक्क तेव्हा दिला जाईल ज्यावेळेस तुम्ही आधुनिक शिक्षण घेतलेलं असेल, प्लस तुमच्याकडे संपत्ती असेल. आता संपत्ती काय सगळ्यांकडेच असते असं नाही, कुणी खूप श्रीमंत असेल, काही जण खूप ज्यांच्याकडे काही संपत्ती नसेल असे देखील व्यक्ती आपल्या देशामध्ये आहेत. मग अशा व्यक्तींना मतदानाचा हक्क ब्रिटिश काळामध्ये नव्हता. मग ज्यावेळेस आपला देश आझाद झाला त्यावेळेस आपण सांगितलं की कोणताही धर्म असेल, लिंग असेल, म्हणजे मेल फिमेल असं काही नसेल, जात असेल, भाषा असेल, त्याचं जन्मस्थान असेल असं, किंवा शिक्षण असेल किंवा संपत्ती असेल, ह्या गोष्टी न बघता ती व्यक्ती केवळ इतकंच बघायचं की ती व्यक्ती इंडियाची आहे का, त्याच्याकडे इंडियन सिटिझनशिप आहे का, जे आपण मागच्या वेळेस बघितलं. आता मागचा जो काही आपण बघितलं की ते देखील संविधानाचं एक वैशिष्ट्य होतं, एकात्मक नागरिकता जी आहे ते आपण बघितलं. त्याला फक्त एवढंच बघायचं की त्याकडे इंडियाची सिटिझनशिप आहे का. आणि इंडियाची सिटिझनशिप असेल तर आणि त्याचं वय जे आहे ते 18 वर्षापेक्षा जास्त असेल, किंवा हे 18 वर्ष जे आहे त्याचं वय जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे, तर त्याला प्रौढ मतदानाचा अधिकार जो आहे तो लागू होतो. त्याला जाऊन त्या ठिकाणी बटन दाबता येतं, मतदानाचा हक्क जो आहे तो त्याला मिळतो. आणि प्रौढ मतदान पद्धत जी आहे ती देशामध्ये आहे. आणि हे देखील एक संविधानाचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता मी विचारतो, आधी हे वय 21 होतं संविधानामध्ये, हे जे काही वय होते हे 21 होते, म्हणजे ज्याचं वय 21 कम्प्लीट आहे त्यालाच फक्त मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी होता. आणि आता 21 जे आहे हे कॅन्सल झालेलं आहे. आणि आता काय, फक्त 18 वर्ष जे ते या ठिकाणी लागू झालेले आहेत. आणि ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे त्याला मतदानाचा हक्क आहे. आणि मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हे जे काही वयाची जी काही वय जे आहे आधी 21 होतं आणि आता 18 वर्ष जे ते केलेलं आहे, हे कधी कमी केलेलं आहे आणि कोणत्या घटना दुरुस्तीनुसार हे कमी केलेलं आहे. आता हा जो काही आपण बघितलेला आहे टॉपिक जे चालू केलेला होता संविधानाची वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी आपला कम्प्लीट होतो. हा टॉपिक बघायच्या आधी जे काही मागचे जे काही 2-3 टॉपिक जे झालेले आहेत ते देखील व्यवस्थित बघा या ठिकाणी. आणि व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला हा जो काही टॉपिक जो आहे तो व्यवस्थित समजेल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे काही चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. झाले का?